पॉलिटिक्स न्यूज विधानसभेचा महासंग्राम। समाजाचे नेते यांचा वंचितचा पद आणि सदस्यांचा राजीनामा आघाडीच्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीला वंचितचे युवक प्रदेश अध्यक्ष आणि प्राथमिक सदस्यांचा सुद्धा राजीनामा दिला आहे। इंद्रजित घाटे विधानसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार वंचित बहुजन मात्र अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून वंचितमध्ये आलेल्या विज्ञान वंचित मिरजेतून त्यामुळे वंचित भाजपचे सुपारी खाण्यासाठी विज्ञानाने निवडणुकीला उभे राहिले आहेत। शिवसेनेचे आज वंचित बहुजन आघाडीचा प्रदेश उपाध्यक्ष युवकचा मी राजीनामा देतोय। गेली 2 वर्ष वंचित बहुजन आघाडीचं महाराष्ट्रभर काम करताना मला प्रचंड दुःख होत झालंय। आज मी महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांना पाठिंबा द्यायचा ठरलंय। आज संविधान वाचवण्यासाठी सर्वांना एकत्र यायची गरज आहे, त्यासाठी माझा हा पाठिंबा केला। माझ्याबरोबर महाराष्ट्रातील 5000 कार्यकर्ते हे महाविकास आघाडीला पाठिंबा देणार आहेत। लवकरच इलेक्शन झाल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेणार आहे, पण संविधान वाचलं पाहिजे। आज देशात आपण बघतोय काय भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून लोकांना लाथा मारण्याचं काम सुरू आहे। काल आपण बघितलं असेल। तर आज आपण संविधान वाचवण्यासाठी एक होण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देतोय। आम्ही सर्वजण एकत्र आहोत। पुण्यातील पदाधिकारी असतील, सोलापूर असेल, सातारा असेल, सर्व जणांचे पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडी बरोबर पाठिंबा देतोय। तसेच मशाल या चित्रात तानाजी सातपुते यांना विजयी करावे असे मी आवाहन करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाराजी काय विश्वासात नाही घेतली म्हणून आहे। मी महाराष्ट्रभर सगळ्या मतदारसंघासाठी प्रामाणिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमचे सन्माननीय श्री तानाजीलाला सातपुते यांच्या प्रचारार्थ उद्या गुरुवार दिनांक 14 रोजी शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या आणि महाराष्ट्राची रणरागिणी जी महाराष्ट्रभर या ठिकाणी महाविकास आघाडीची भूमिका मांडतायत त्या सुषमाताई अंधारे यांची जाहीर सभा मिरज येथील किसान चौक मार्केट येथे पार पडणार आहे। या सभेला या जिल्ह्याचे लाडके खासदार सन्माननीय विशालदादा पाटील असतील, आदरणीय मोहनजी वनखंडे असतील, आदरणीय CR सांगलीकर, सिद्धार्थजी जाधव, बाळासाहेब बनमोरे, दिनकरजी पाटील, सर्वच नेते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोज बाबा, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या जाहीर सभा होणार आहे। ज्या पद्धतीनं सुरेश भाऊ खाडे यांनी या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या घोषणा करून फसव्या घोषणा ज्याला म्हणेल त्याचं ताजं उदाहरण मी तुम्हाला सांगेन की 5000 रुपयाची घोषणा त्यांनी केली होती की कामगारांना दिवाळी बोनस 5000 रुपयाचा मी देणार अशा पद्धतीची घोषणा केली होती। पण आपण जर माहिती घेतली तर तो प्रस्ताव कॅबिनेटलाच आला नाही, म्हणजे फसव्या घोषणा ते लोकांना तर मिळालंच नाही। अशा पद्धतीच्या अनेक घोषणा मिरज तालुक्यामध्ये या ठिकाणी केलेल्या आहेत। ना एखादा नवीन उद्योग आणला, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, कामगारांची भरती झाली नाही आणि मिरजेचा विकास तर कुठल्याही पद्धतीने झाला नाही। एक उपरा उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे, म्हणून उपरा उमेदवार या मिरजेचा विकास करू शकत नाही। खऱ्या अर्थानं भूमिपुत्र या मिरज विधानसभेचा विकास करू शकतो आणि म्हणून सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता तानाजी दादा सातपुते हा उमेदवार हा भूमिपुत्र आहे आणि भूमिपुत्राला निवडून देण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। ज्या पद्धतीने जातीवादाचे विष
भारतीय जनता पार्टी या मतदारसंघामध्ये नाही, जी महाराष्ट्रामध्ये पसरवते. इथं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हा मिरज विधानसभा आहे आणि या ठिकाणी हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, दलित असो, ओबीसी असो, मराठा असो, जरांगे पाटलांनी तर सांगावा दिलाय